सुंदर वातावरणामध्ये तुम्ही विकी स्मृती चषकाचा आनंद घेता स्वाद घेतात. तर लगेचच खेळ सुरू करायचा आहे, जास्त विलंब करू नका. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडनं पहिल्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करेल गावदेवी पूर्ण संघासाठी गोलंदाज राहुल. तर 4 षटकांचा सामना. पहिल्या षटक तुम्हाला पॉवर प्लेचा पाहायला मिळेल आणि त्याच षटकासाठी मात्र या ठिकाणी व्यूहरचना केली जाते कर्णधाराच्या माध्यमातून. तुम्ही पाहू शकता पंचांचा इशारा येतो, या सामना सुरू होतोय. स्ट्रायकिंग इनला आहेत अजय कोहली आणि नॉन स्ट्राईकला आहेत निलेश जाधव. तर राहुल आपल्या षटकात सुरुवात करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू खराब लेंथ पहिली आपण फुलटॉस होती आणि त्यावर मात्र चांगला प्रहार पाहायला मिळतोय अजय कोहलीच्या माध्यमातून. आणि चेंडूला मात्र ठिकाणी पाठवलंय डीप स्क्वेअरच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा चौकार. चेंडू पाहिला आपण पहिलाच, कारण पॉवर प्लेचा षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही जर अशा प्रकारची जर चेंडूची लेंथ फलंदाजाला मात्र दिली तर मात्र फलंदाज त्याची निश्चितपणे फायदा उचलू शकतात आणि तोच फायदा इथे मात्र अजयने उचलला आणि चौकारानं आपलं स्वतःचं खातं ओपन केलं. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका पाहायला मिळतो तीच दिशा, परंतु रिझल्ट तोच. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार अजय कोहलीच्या माध्यमातून. पॉझिटिव्ह सोच आपण पाहतो फलंदाज अजय कोहलीच्या माध्यमातून, कारण पहिल्या चेंडूवर सुद्धा मात्र डीप स्क्वेअरकडे मात्र या ठिकाणी चौकार त्याने प्राप्त केला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सुद्धा आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअरकडे लॉंग नीच्या दिशेने मात्र चौकार त्याने प्राप्त केला. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारची हॅट्रिक मात्र पाहायला मिळाली नाही, तर ती पहिली चौकारांची हॅट्रिक अजय कोहलीच्या माध्यमातून पाहायला मिळते का बघूया. पावलाचा वापर आणि या ठिकाणी मात्र मिडॉपला बीट करतो आणि पहिला फलंदाज ठरतो या स्पर्धेमध्ये ज्याने चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली. व्हॉट अ बॅटिंग बाय अजय कोहली. आज 10 जानेवारी आणि 10 जानेवारी म्हटलं तर विकी स्पोर्ट कुकचे संघाचे सर्वेसर्वा अर्थात रुपेजी दुंदाराम पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडूंसाठी, सर्व प्रेक्षकांसाठी आणि सर्व मान्यवरांसाठी दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही लंच करू शकता. तुम्हाला सर्वांसाठी या जेवणाची या ठिकाणी सोय केलेली आहे. तर तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही त्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता, आनंद घेऊ शकता. कोणीही घरी जाऊ नका, या ठिकाणी मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहा आणि तुम्ही लंच सुद्धा मात्र या ठिकाणी फ्री सेवा तुमच्यासाठी. परंतु या ठिकाणी काय जबरदस्त हुक केलाय फटका, चेंडू हवेत आणि मात्र पुन्हा एकदा तोच रिझल्ट पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 4 चेंडू पेस केले अजय कोहलीने आणि प्रत्येक चेंडूवर त्यांनी चौकार प्राप्त केला. जबरदस्त बॅटिंग. संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आले, तेवढ्याच वेगाने मात्र या ठिकाणी अजय कोहली चेंडूला मात्र बाहेर पाठवतोय. काय जबरदस्त बॅटिंग. 3 चौकार पाहिले आपण ऑन साईडला अगदी डीप स्क्वेअरच्या दिशेनेच आपण पाहिले, एक बॅकवर्डच्या दिशेला पाहिला आपण आणि त्यानंतर एक चौकार पाहिला लॉंग ऑफच्या दिशेने. असे 4 चौकार ते प्राप्त केली. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू खराब लेंथ आहे आणि हा चेंडू सुद्धा मात्र निघून जाईल डीप स्क्वेअरच्या दिशेने. सलग 5 चेंडू त्याने पेश केले आणि सलग 5 चेंडूंवर 5 चौकार पेश केलेले आहेत. काय जबरदस्त बॅटिंग पाहतोय आपण अजय कोहलीच्या माध्यमातून. तेच आहेत, परंतु
अजय भोईर याने पहिला विक्रम केला होता आणि आज पाहूया अजय कोहली या स्पर्धेमध्ये मात्र हा मोठा विक्रम प्रस्थापित करतो की आपल्या स्वतःच्या नावावर 5 चेंडू 5 चौकार त्याने पेश केले आणि या पॉवर प्लेतील शेवटचा चेंडू आता मात्र फेस करणार आहे. पावलाचा वापर इनफिल्डला बीट केलाय. मित्रांनो काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. बॅटिंग आवडली असेल तर अजय कोहलीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सलग 7 चेंडू आणि 7 चौकारांचा विक्रम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ठिकाणी अजय कोहली प्रस्थापित करतोय आणि खरोखरच राहुलला मात्र या ठिकाणी त्यांनी मात्र संकटामध्ये टाकलंय की मी कुठल्या दिशेने चेंडूची फिकी करायची, कशा प्रकारची लेन ठेवायची. प्रयत्न तर राहुलने भरपूर केले कारण व्हेरिएशन करण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला, परंतु प्रत्येक लेन ती मात्र अजयने ओळखली आणि जसा चेंडू येत होता चेंडूच्या मिरिटप्रमाणे त्याने फटके केले. ही फार महत्त्वाची गोष्ट असते एखाद्या फलंदाजासाठी. तुम्ही जर चेंडूच्या मिरिटप्रमाणे जर बॅटिंग केली तर तुम्ही हवं तसं टायमिंग चेंडूवर साधू शकता, गॅप शोधू शकता आणि मात्र योग्य त्या धावा जोडू शकता. आणि तशाच प्रकारचा खेळ या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं ते म्हणजे अजय कोहलीच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. बिनगडी बाद 24 धाबा स्कोर कार्डवर. काय जबरदस्त पायाभरणी पाहायला मिळते या नक्षत्र एंटरप्राइजेस चोदरपाडा संघाची. पायाभरणी जर एवढी मजबूत असेल तर तुम्ही त्या पायाभरणीवर कितीही मोठी उंच इमारत बांधू शकता. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज प्रतीक्षा एंटरप्राइजेस टँकच्या बाजूने जतीन. सर्वांना मनमोहक करणारी बॅटिंग या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिली अजय कोहलीच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असतील निलेश जाधव. पूर्णपणे फिट नाहीत परंतु आपल्या संघासाठी, आपल्या गाभासाठी आणि आपल्या नावासाठी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पुन्हा ते उपस्थित झालेले आहेत. आणि या ठिकाणी पहिल्याच चेंडू रिव्हर्स अटेंड केलाय आणि मात्र हा चेंडू सुद्धा मात्र निघून जाईल आमच्या मुख्य व्यासपीठाला अगदी डीप पॉईंटच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. एकही डबल नाही, एकही अतिरिक्त चेंडू नाहीये, एकही अवांतर धाव नाही. 7 चेंडू पेस केले दोन्ही फलंदाजांनी आणि 7 चेंडूंवर 7 चौकार इथे मात्र लगावलेले आहेत. काय जबरदस्त बॅटिंग पाहतोय आपण योगेश कोहली आणि निलेश जाधवच्या माध्यमातून. जतीन पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका आहे, शत्रक्षक आहे डीप मध्ये. जबरदस्त कॅच पकडली त्या ठिकाणी आणि लागतोय पहिला धक्का नक्षत्र चौदरपाडा संघाला. निलेश जाधवच्या माध्यमातून फलंदाज बाद. आवश्यकता होती ती म्हणजे गावतोय पूर्णा संघाला आणि तो विकेट्स प्राप्त करून दिला गोलंदाज जतीनने. नवीन फलंदाज येतो या डावखुरी हाताचा विशाल टाकीला प्रमोट केलाय 1 डाऊन साठी. कारण सिच्युएशन पाहिली तर अगदी मजबूत आहे आणि कॅप्टनने सांगितलं असेल की जी सुरुवात केलेली आहे अजय कोहलीने ती सुरुवात तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत टिकून ठेवायची आहे. त्याचमुळे पाहतो की विशाल डाकीला आता मात्र 1 डाऊन साठी प्रमोट केलाय. कारण मी अनेकदा पाहतो की ज्यावेळी फलंदाज बाद होतोय त्यावेळी 1 डाऊन साठी विकी किंवा महेंद्रला प्रमोट करत असतो कॅप्टन. परंतु या ठिकाणी थोडीशी रणनीती आपल्याला चेंज पाहायला मिळाली, थोडासा गेम प्लॅन वेगळा पाहायला मिळतोय तो म्हणजे नक्षत्र चौदरपाडा संघाच्या वतीने. निलेश बाद होण्यापूर्वी एक चौकार त्यांनी पेश केला. 4 धावांचा आपल्या संघाला त्यांनी योगदान दिलं आणि आता मात्र अजय कोहली कुठेतरी रिव्हर्स अटेंड करण्याचा त्याने प्रयत्न केला होता परंतु चेंडूमध्ये वेग भरपूर पाहायला मिळाला. कमबॅक केला जतीनने.
कारण पहिल्याच चेंडूवर निलेशने चौकार प्राप्त केला होता, परंतु त्यानंतर त्याच फलंदाजाला जतीनने बाद केलं आणि आता मात्र निर्धाव चेंडू त्याच्याकडे पाहायला मिळाला. धावसंख्या आपल्याला स्थिर पाहायला मिळते, ती म्हणजे एक गडी बाद 28 धावा स्कोअर कार्डवर. इथे मात्र सफल झाले. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता अजयने, परंतु पंचांनी सांगितले पिचिंग कुठेतरी मात्र उजव्या स्टेजच्या बाहेर पाहायला मिळाली होती आणि त्याचमुळे मात्र ही अपील पंचांनी फेटाळली. परंतु बायच्या रूपाने मात्र आपल्याला ही एक धाव पाहायला मिळते अवांतरच्या रूपाने. यापुढील जो सामना असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण सज्ज राहायचं आहे. शिवम स्पोर्ट गेरशे संघाचा संघनायक आणि जय हनुमान भोगाव संघाचा संघनायक. तुम्हाला एका बाजूला सेल्के ब्रदर्स खेळताना पाहायला मिळतील, तर दुसरीकडे तुम्ही नरेंद्र दिवाणे, संदीप दिवाणे असे एकापेक्षा एक स्टार तुम्हाला मित्रांनो पुढील सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहेत. परंतु ही मॅच सुद्धा तेवढ्याच ताकदीची आहे, कारण दोन्ही संघ जर पाहिले तर एक भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ आपण पाहतोय पूर्णा संघ, तर दुसरीकडे आपण जर पाहिले तर आमने लोणाट परिसरातील एक बलाढ्य संघ आपण पाहतोय. त्याच्या समोर खेळत असताना नक्षत्र चौदरपाडा संघ. सुरुवात जबरदस्त पाहायला मिळेल पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु कुठेतरी त्या धाबांवर लगाम लगावण्याचा प्रयत्न करतो या दुसऱ्या ओव्हरमध्ये जतीन. फुलटा चेंडू विशाल डाकीला मात्र या ठिकाणी फेस करण्याची संधी मिळते. टायमिंग मात्र बरोबर जुळलं नाही आणि त्याचमुळे पाहतो की डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु 2 धाबा या ठिकाणी सहजपणे पूर्ण गेल्या. आमचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खरोखरच पंढरपुरी चाय, त्यानंतर दत्तकृपा चाय आणि असं वाटतं की आज अमृतुल्य येते की काय अशी आमची स्पॉन्सर आणि खरोखरच खूप चांगलं त्यांचं मुलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी सोमनाथजी लडकू पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन दिलेलं आहे. तुमचं मी विकीस्फोट कुक्षे आणि समर्जन कक्षाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बॅकफुट लागेले पंच केला, काय जबरदस्त या ठिकाणी कव्हर ड्राय पाहतोय आपण. चेंडूला येऊ दिलं आणि चेंडूला मात्र दिशा दाखवली ती म्हणजे विशाल डाकीने आणि चेंडू मात्र निघून जातो डीप पॉईंटच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा चौकार. धावसंख्या तुम्ही पाहू शकता स्कोर कार्डवर एक गडीबाज 35 धावा, 4 धावा निलेशने जोडल्या होत्या, परंतु तो बाद झाला. त्यानंतर अजय कोहलीने एकूण 8 चेंडू फेस केले. 8 चेंडूमध्ये 24 धावांवर नाबादच्या रूपाने खेळतोय. 7 चेंडूमध्ये 6 चौकार त्याने स्पर्धेमध्ये लगावले. त्यानंतर विशाल चित्ताला मात्र चांगली साथ मिळते. एक चौकार विशालच्या माध्यमातून पाहायला मिळाला, तो खेळतो 6 धावांवर आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा स्कोर कार्डवर. एक गडी गमावला आतापर्यंत नक्षत्र चौदरपाडा संघाने. अजून 2 षटकांचा खेळ तुम्हाला या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळणार आहे. वैदिक पैल आणि संघाकडनं तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करेल गोलंदाज सुशांत. पहिल्या षटकाची तुलनेनुसार दुसरा षटक कुठेतरी आपल्याला जतीनचं चांगलं पाहायला मिळालं, कारण त्यांनी एका षटकाचा स्पेल हाताळल्यानंतर 11 धावा खर्च केला आणि एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा त्यांनी प्राप्त केली. आणि आता मात्र सुशांत पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. 35 धावा स्कोर कार्डवर. सुशांत सुद्धा मात्र पाहिलं तर ओव्हर द विकेटने येतोय. डाऊन द विकेट मारा राईट आर्म ओव्हर द विकेटने आले, मात्र पहिल्या चेंडूवर मात्र विकेटची सफलता प्राप्त करत असताना एज आणि मात्र एसटी रक्षकांमध्ये कुठल्या प्रकारची चूक केली नाही. चांगला झेल तिथे समाप्त केला आणि तुम्ही जल्लोष पाहू शकता की किती मोठी विकेट्स सुशांतने आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. अजय कोहली बॅक टू द गावट. सर्वात मोठी जत्रा म्हणजे म्हसा आणि मागील वर्षापासून पाहतो की ती जत्रा मात्र पाहायला मिळत नाही, कारण कोरोनाचं संकट असल्या कारणाने ती जत्रा रद्द केलेली आहे. आणि त्याच देवाच्या नावाने तुम्हाला मित्रांनो DJ सचिन याच्या माध्यमातून हे तुम्हाला संगीत ऐकायला मिळालं. परंतु अजय कोहलीला मात्र ठिकाणी बाद केल्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याची संधी मिळालेली आहे, ती म्हणजे गावदेवी पूर्ण संघाला. नवीन फलंदाज येतो विकी आलेला आहे, स्वतः संघनायक आहे. युनिट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आले.
अजय कोहली बाद होण्यापूर्वी 24 धावांचा आपल्या संघाला तो योगदान दिलं. काय जबरदस्त बॅटिंग त्याने पहिल्या ओव्हरमध्ये केली, परंतु त्यानंतर त्याला एकही धाव मात्र जोडता आली नाही. थोडंसं शांत ठेवण्यामध्ये यश मिळालं ते म्हणजे पूर्ण संघाला. आणि इथे मात्र ओव्हरपेस स्लॉग स्वीपच्या अंदाजामध्ये चेंडूला उचलला आणि फेकून दिला डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून. कॅप्टनच्या बॅटमधून हा जबरदस्त विकेट षटकार. फटक्यावर 6 धावा या मात्र या ठिकाणी लिहिल्या होत्या. धावसंख्या पुढे जाईल 41 या आकड्यावर. या स्पर्धेमध्ये आम्हाला दुसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज देणारे असे दानशूर व्यक्तिमत्व कुक्षेगावचे उद्योजक शेखर मोतीराम पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होतं. यापुढे सुद्धा मी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. अजून किंवा त्या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फायलीच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही आणि मात्र चेंडू जाऊन धडकतो डीप फायलीच्या दिशेने. 4 धावांसाठी हा चौकार. रिषा जाधव ही सुद्धा आलेली आहे. तर मी तुमचं विकी स्मृती चषकामध्ये आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवायचं होतं, परंतु सेफ प्लॅन होणार नाही. चेंडू हवेत पाहायला मिळतो आणि या ठिकाणी झेल ड्रॉप पाहायला मिळाला. दडपण पाहतोय आपण क्षेत्रक्षणावर आणि तो दडपण आपल्या साफ इथे मात्र पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. जिथे फलंदाज बाद होऊ शकले असते तिथे मात्र 3 धावा इथे मात्र बोनसच्या रूपाने खर्च केल्या आणि 3 धाब्याने आता मात्र संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 2 गडी बाद. 48 धावा स्कोअर कार्डवर. नेक्स्ट मॅच शिवम स्पोर्ट गेरसे काही कारणास्तव मात्र गेरसे संघ इथे उपस्थित राहणार नाही आणि त्याचमुळे पाहतो की त्यांच्या समेत जो संघ येणार आहे तो अर्थात एमडी स्पोर्ट कोसले विरुद्ध जय हनुमान पोगाव असा सामना असणार आहे. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. धावसंख्या 48 पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मात्र आपण पाहतोय आणि इथे मात्र विशाल टाकीला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करतोय. अगदी तोलून मापून मारलेला हा फ्लॅट एट षटकार. जवळपास 3-4 वर्ष झाली या परिसरामध्ये मात्र संघ पहिल्या क्रमांकावर रँक करतोय. परंतु या ठिकाणी मिस टायमिंग फटका पाहायला मिळतो. विशाल डाकीच्या माध्यमातून चेंडू भरपूर वेळ हवेत गेला आणि या ठिकाणी मात्र चूक होणार नाही. सुरेख झेल तिथे मात्र संपन्न केला आणि आश्रय 3 षटकांच्या समाप्तीनंतर नक्षत्र स्पोर्ट चौदरवाडा संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3 गडी बाद. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 54 धावा 50. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला नक्षत्र चौदरवाडा संघ पाहायला मिळतोय. कारण या नंतर अजूनही तुम्हाला 6 चेंडूचा खेळ पाहायला मिळेल आणि या 6 चेंडूमध्ये किमान 10 पेक्षा अधिक धावा जर जोडल्या तर तुम्हाला नक्कीच 60+ स्कोअर कार्ड इथे मात्र पाहायला मिळेल. आणि ज्या बेली पूर्ण संघ त्या धावांचा पाठलाग करेल त्या बेली मात्र त्यांची कुठेतरी अग्नी परीक्षा सुद्धा असेल. कारण तुम्ही 50च्या पुढे ज्या बेली एखाद्या वेळी स्पर्धेमध्ये धावांचा पाठलाग करत असता त्यावेळी थोडंसं प्रेशर सुद्धा आपल्या फलंदाजावर असतोय. थोडंसं या ठिकाणी दडपण सुद्धा असतोय आणि त्या दडपणामध्ये तुम्हाला त्या धावांचा पाठलाग करायचा असतोय. परंतु पुणे संघाला सुद्धा आपण या ठिकाणी कमी लिखू शकणार नाही. कारण त्या संघाने सुद्धा मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. त्यांच्याकडे सुद्धा मात्र चांगली बॅटिंग लाईनअप असेल. परंतु या षटकामध्ये किती धावा येतील हे पाहणं फार गरजेचं असेल. नवीन फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रदीप. प्रति षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 18च या ठिकाणी सरासरी आपल्याला पाहायला मिळते. निलेश जाधव नंतर आपण जर पाहिलं तर सर्वाधिक जास्त लेजंड खेळाडू कोण असेल चौदरपाडा संघामध्ये तर तो म्हणजे प्रदीप. आणि शेवटच्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करेल पूर्ण संघाच्या माध्यमातून जय. नावातच जय आहे परंतु इथे मात्र आपल्या संघाला विजय करून द्यायचा असेल तर तुम्हाला या स्लॉग षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. प्रदीप आहेत स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहेत कॅप्टन विकी.
धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 54 आणि 6 चेंडूचा खेळ तुम्हाला या ठिकाणी अजूनही पहिल्या डावामध्ये पाहायला मिळेल. एमडी स्पोर्ट कोसले विरुद्ध जय हनुमान पोगाव हा सामना तुम्हाला पुढील पाहायला मिळेल. जयमध्ये मात्र पाहिलं तर वेग भरपूर त्याने पहिल्या चेंडूवर प्राप्त केला आणि त्या वेगामध्येच मात्र फलंदाज प्रदीप बीट होतोय. चांगली सुरुवात करतो आपल्या या स्लॉक षटकाला. निर्धाव चेंडूची सांगता येते मात्र करत असताना आज सुपर मंडे आपण पाहतोय मित्रांनो. या स्पर्धेतील अंतिम दिवस कोणता संघ सेमीफायनल मध्ये आज क्वालिफाय होईल, कोणता संघ ही स्पर्धा जिंकेल. इथे मात्र पुन्हा एकदा लिडिंग आहे चेंडू अभेद शॉट फायनलला क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि प्रदीपची खेळीचा मात्र या ठिकाणी अंत होतोय. फलंदाज बाद होईल. एकही धावाच आपल्या संघाला त्याने योगदान दिले नाही. 2 चेंडू त्यांनी फेस केले. नवीन फलंदाज पाहू शकता आपण रोशन येतोय. चांगली सुरुवात या ओव्हरची पाहायला मिळाली जयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र ओव्हर विकेटने चेंडू हाताळले. इथे मात्र कुटपाचा चेंडू होता परंतु या ठिकाणी परफेक्ट टायमिंग झाला नाही कारण डीप स्क्वेअरकडे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव पूर्ण केली. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातकी निर्णय आणि थोडीशी संत फेकी पाहिल्यानंतर इथे मात्र फलंदाज विकीने 2 धावा मात्र पूर्ण केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळाला. थोडंसं रिस्की होती ही धाव परंतु रिस्क घेणं जीवनामध्ये कधीही चुकीचं नाही कारण रिस्कमध्येच बरकत असते असं म्हटलं जातं आणि तीच रिस्क इथे मात्र उचलली विकीने. 2 धावणे धावसंख्या आता मात्र पुढे जाईल ती म्हणजे 56 स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 गडी नक्षत्र सोदरपाडा संघाने गमावले. अजूनही या ओव्हरमधील आपण जर पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. लोअर फुलला चेंडू इथे मात्र या ठिकाणी जबरदस्त दिशा दाखवली. ग्लान्स केला जातोय. शॉट फायनल क्षेत्र खेळला बीट केला आणि चेंडू मात्र वेगाने निघून जातो नॉन स्टॉप सीमेरेषेच्या पलीकडे. हा येतोय पंचांचा इशारा चौकार. टायटल सॉन्ग मित्रांनो ऐकतात ते स्पर्धेचं टायटल सॉन्ग आहे आणि आज खरोखरच विकी स्पोर्ट कुक्षे संघाचे स्पॉन्सर अर्थात कर्ताधर्ता रुपेशजी दुंदाराम पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि काही क्षणानंतर तुम्ही ते सेलिब्रेशन सुद्धा मात्र याच व्यासपीठावर तुम्ही नक्कीच पाहणार आहात. चेंडू चांगला पाला फलंदाजाला फॉलो केलं जयने आणि निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता विकीने परंतु रिव्हर्स केले असताना मात्र चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र पाहायला मिळाला नाही. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 60 धावा स्कोअर कार्डवर. आतापर्यंत पाहिलं तर चांगली लेन्थ इथे मात्र जयकडनं आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्पा त्याने मात्र ठिकाणी निवडलाय. इथे मात्र पुन्हा एकदा मात्र झेल होण्याची समोर नाकारता येणार नाही. सॉफ्ट स्पेशल होऊ शकतो. यस स्वतः गोलंदाज चेंडू मात्र पकडतोय झेल टिपतोय आणि विकीच्या खेळीचा सुद्धा इथे मात्र अंत होत असताना आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ सुद्धा इथे मात्र समाप्त झालेला आहे. 60 धाबा जोडल्या 5 गडी गमावले चौदरपाडा संघाने आणि हा सामना जिंकायचा असेल तर गावदेवी पूर्ण संघाला 24 चेंडूमध्ये 61 धाबा जोडावं लागतील. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 15.50ची 2.5ची आपल्याला सरासरी पाहायला मिळते आणि ती सरासरी इथे मात्र पूर्ण करतील की त्या ठेवण्याचा प्रयत्न करतील पूर्ण संघ. तत्पूर्वी आपण जाऊया पुढील सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. संघ आहेत एमडी स्पोर्ट कोसले विरुद्ध जय हनुमान भोगाव. विकी स्पोर्ट कुक्षे संघाच्या डोक्यावर हात आहे रुपेश दादा पाटलांचा आणि शिरताजबाई यांच्या डोक्यावर हात आहे गोदरेज कंपनीचं आणि एटीएम कंपनी या ठिकाणी पोहोचते. वेलकम शिरताजबाई.
तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर मित्रांनो, या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल मी थांबतोय, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा विकी स्मृती चषकाचा आनंद घेत राहा. आणि एक सर्व क्रीडा रसिकांना, खेळाडूंना आणि मान्यवरांना या ठिकाणी विनंती असेल की तुम्ही ज्यावेळी लंच टाइम होईल तुम्ही त्यावेळी लंच इथे मात्र आयोजकांच्या वतीने फ्री करू शकता, कारण रुपेदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे आणि ती सोय विनामूल्य आहे, कुठलाही शुल्क घेतला जाणार नाही. तर सर्वांना विनंती करतोय की तुम्ही जेवणाचा इथे आनंद घेऊ शकता, आस्वाद घेऊ शकता. थँक्यू. DJ, and thank you so much, Voice of PTC, योगेश जी पाटील सर. नाणी नेहमी मोठा आवाज करतात, मात्र नोटा अतिशय शांत असतात. ज्यांना अधिक किंमत असते ते कधी ओरडून सांगत नाहीत आणि ज्यांना फारशी किंमत नसते तेच मोठमोठ्याने आपलं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतात. नमस्कार मंडळी, उपस्थित प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि माझ्या लाडक्या ऑनलाईन प्रेक्षकांचं GTCच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. मैदानामध्ये सामना रंगतोय आजच्या दिवसातील दुसरा. पहिलं सत्र समाप्त झालं आणि दणदणीत खणखणीत फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. नक्षत्रा चौदरपाडा संघाकडून त्यांनी धावसंख्या या ठिकाणी उभी केली ती म्हणजे 15.0च्या सरासरीने तब्बल 60 धावा कुटल्या आणि 61 धावांचं लक्ष घेऊन सलामीचे फलंदाज गावदेवी पूर्णा संघाचे क्रीजवरती पोचलेत अक्षय आणि आतिश. अक्षयला तर सीधं साधं राहून चालणार नाही आणि आतिशला तर आतिशबाजी करावी लागेल, कारण धावांचं लक्ष फार मोठं आहे. पण तो लक्ष किती मोठं असं म्हणतात ना की तुम्हाला माहिती पाहिजे की त्याचा रस्ता हा तुमच्या पायाखालीच असतो. हे ज्यांना कळलं ना ते लक्षापर्यंत नक्कीच पोचतात. सन्मान्य आमच्या गावचे माजी सरपंच गोपालजी पाटील साहेबांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत. आणि पाहू शकतो आपण या ठिकाणी सापे ग्रामपंचायती नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय नंदकिशोर बजागे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय विकी स्मृती चषक 2022 मध्ये. तर सर्वांचं पुनश्च स्वागत. आतिश ऑन स्ट्राईक. शांतता पसरली, परंतु हा आवाज सध्या नाही आहे, नंतर नक्कीच घोंगावेल. ही वादळापूरची शांतता आहे, कारण 61 धावांचं लक्ष आहे. नक्कीच या ठिकाणी एखादा बॅट्समन आंधी तुफान पेश करून वादळ निर्माण करेल आणि करावंच लागेल. गोलंदाज निलेश जाधव आहे, अतिशय एक्सपिरियन्स्ड खेळाडू आणि म्हणतात की अनुभव ही सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. तुमचा अनुभवच तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जात असतो. अनुभव इथे पणाला लावला, पण तो छानपैकी स्ट्रिंग ऑफ द ब्लेड लॉंग लेगच्या वरून भिरकावून दिलाय. षटकार. जागा बनवली, क्रीजचा वापर केला, अगदी स्वतःभोवती वलय प्राप्त करून. जसं चेंडूचं मेरिट होतं, फक्त बॅट रोल केली, जो चेंडूचा पेस होता तोच वापरला फलंदाज अक्षयने आणि या ठिकाणी एक डरकाली फोडली, षटकार लगावला. धावसंख्या 8 वर जाऊन ठेपली आहे. 8 ऑन द बोर्ड. लक्ष आहे 61 धावांचं.
गावदे पूर्ण सगळं पाटलं छानपैकी या ठिकाणी मिड ऑफ नाही आहे, माहिती आहे डीप लॉंग ऑफ आहे. प्लेसमेंट अगदी सुंदर आहे अक्षयची. समजदारीचं क्रिकेट म्हणू शकतो आपण, कारण एक मोठा फटकाल्यानंतर नक्की लगेचच स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. म्हणून तर म्हणतात ना की तुमच्याकडे आक्रमण आणि संयम दोन्ही पण गोष्टी पाहिजेत. अटॅक विथ डिफेन्स, जसं एका नाण्याच्या दोन बाजू, तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण संयमाच्या सोबतीला आक्रमकता आणि आक्रमकतेच्या सोबतीला संयम ठेवणं फार गरजेचं आहे. हे दाखवलं अक्षयने आणि स्ट्राईक रोटेट करून धावसंख्या पोहोचवली 9 वर. द विकेट निलेश जाधव. या ठिकाणी आतिशसाठी कॉड बँडचे लाऊड अपील. फलंदाज बाद. आतिशचा खेळ संपुष्टात येतोय. पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी पूर्ण संघाला. नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्लीज आज वेळ तुम्ही दौडू नका, कारण आमच्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आपण लगेच नाणेफेकी करू. थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी अगदी फसला. आतिशला बाहेर बोलवलं गोलंदाजाने. या ठिकाणी एक चतुरस्त्रपणा दाखवला निलेश जाधव. चतुर बिरबल आहेत, एक्सपिरियन्स्ड क्रिकेटर आहेत आणि बॅटची थिन एज घेऊन चेंडू विकेटच्या मागे एस टी रिक्षेच्या हातामध्ये जाऊन विसावला. असं वाटलेलं की अक्षय आणि आतिश पार्टनरशिप करेल, पण तो नाही. पहिला धक्का लागला. नवीन फलंदाज मैदानामध्ये जय येतोय. जय ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. अक्षयच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला आहे. अक्षयमध्ये क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, ती दाखवावी लागेल पुढच्या चेंडूंमध्ये. या ठिकाणी निलेश जाधव आपलं एक्सप्रेस दाखवतोय. झेल बाद. व्हॉट हॅपन ऑन द ग्राउंड. सेकंड विकेट डाऊन इन द रो. कमी आहे. सन्माननीय आमचे लेजंड क्रिकेटर आणि आमचे सर्वांचे लाडके दादा भालचंद्र जाधव आणि विद्यमान सापे ग्रामपंचायतीचे सदस्य नंदकिशोर बजागे या दोन मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण मित्रांनो या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. बिग बॅटल असेल, कारण एक शहापूर तालुक्यातील संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. अर्थात कल्याण तालुक्यातील MD स्पोर्ट कोसले आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर भिवंडी तालुक्यातील आपण संघ पाहणार म्हणजे जय हनुमान पोगाव. तर हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी भालचंद्र जाधव जे सुकन्या सुद्धा आहे, रिषा जाधव ही सुद्धा आमच्या टॉस बॉक्समध्ये आलेले आहेत. वेलकम बेटा, तुझं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. तर तुम्हाला नाणं दाखवतोय मित्रांनो. प्रथमतः एका बाजूला आहे विकी स्पोर्टचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकता आपण कुमार दीर्घ पाटील यांची प्रतिमा आहे. तर दोघांपैकी तुम्हाला एक कॉल इथे मात्र आपण द्यायचा आहे. तर पोगो संघाचे कॅप्टन कॉल देतील. विकी स्पोर्ट असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु आलेला आहे दीर्घ पाटील. तर टॉस जिंकला या ठिकाणी MD स्पोर्ट कोस्ते संघाने मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतोय की पुन्हा एकदा आपण जाऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी जास्त काही प्रश्न विचारणार नाही, कारण सामना सुरू आहे. कोस्ते संघाने टॉस जिंकला, आपला निर्णय फक्त आम्हाला कळवायचा आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. दोन्ही संघाकडे चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय. आणि टॉस इथे मात्र संपन्न होतोय. MD स्पोर्ट कोसले won the toss and field first against Jai Hanuman Pogav. Over to you, Combox. येस सर, थँक्यू सो मच. आपण पाहिलं कुमार दीर्घ पाटील टॉस बॉक्समधून 2 कॅप्टन आणि आमचे सन्मान्य भालचंद्र जाधव साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला. आमचे PTCचे व्हाईस योगेश पाटील यांनी. आणि मैदानामध्ये दुसरं षटक हाताळतो गोलंदाज अजय कोळी, ज्याने काय स्टार्ट दिला पहिल्या इनिंगमध्ये. लागोपाठ 6 चेंडूंमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम त्याने या ठिकाणी प्रस्थापित केला. अजय कोळी लेफ्ट ऑफ द विकेट. हलक्या हाताने फक्त उडवला चेंडूला. कव्हर पॉईंट म्हणून एका टप्प्याने चेंडू सीमारेषा गाठतोय. अगदी सुंदर चौकार.
आहे तो त्या ठिकाणी ज्याने षटकार दाखवलेला आपला किती छानपैकी बॅट रोल करतो. टायमिंग जबरदस्त आहे. पदललित अगदी सुंदर आहे, उत्तम आहे आणि शॉर्ट सिलेक्शन लाजबाब करत असताना चौकार लगावतोय. धावसंख्या पोहोचवली आहे अक्षयने 13वर. लक्ष आहे ते 61 धावांचं जिंकण्यासाठी या मैदानामध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये नक्षत्र चौदारपाडा विरुद्ध गावदेवी पूर्णा. गावदेवी पूर्णा संघ धावांचा पाठलाग करतो. रसिको 61 आणि आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13वर, ज्यामध्ये एक षटकार, एक चौकार, सिंगल. हो, खोलट टप्प्याचा स्लोअर वन होता. अजय कोळी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय बघा. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग अँड मार्वलस पीस ऑफ बॉलिंग, तिन्ही पण डिपार्टमेंटमध्ये सक्षम आहे अजय कोळी. आज तर मात्र त्याने लक्षच वेधून घेतलं पूर्ण क्रिकेट चाहत्यांचं. या क्रीडानगरीवर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुक्से या ठिकाणी स्पर्धा आपण अनुभवताय, पाहताय. यावेळेला हाफ वॉली लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा करू आयडीस लॉंग ऑफ वेगाने येतोय, पण त्याच्या अवाक्याच्या वर चेंडू निसटला. 4 धावांसाठी गुड शॉट. अशा अपेक्षा उंचावलेल्या असतील, मनसुबे नक्कीच उंचावलेले असतील आणि तशीच खेळी तो साकार करतोय मैदानामध्ये. 2 चौकार त्याच्या बॅटमधून एक छानपैकी षटकार लगावला त्यांनी. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या पोहोचवली आहे 17वर. एक खतऱ्याची घंटा जणू काय वाजवतोय की शर्यत अजून संपलेली नाही, कारण आम्ही अजून जिंकलो नाही आणि मी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत खेळाडू कक्षामध्ये दाखवतोय की मैं हूं ना, डोंट वरी अबाउट दॅट. अक्षयची छान खेळी, सोबतीला धीरज आहे. गोलंदाजी मार्ग होती पुन्हा एकदा अजय कोळी. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न, चेंडूला काढला कव्हर पॉईंट मध्ये वेगाने चेंडू बंदुकीतून गोळी निसटत सुसाट जातोय कव्हर पॉईंटच्या बाजूने. 4 धावांसाठी. आहे अक्षयचं त्या ठिकाणी चेंडूच्या मेरिटनुसार फटका बनवतोय, जागा बनवतोय. पदललित छान आहे. शॉर्ट सिलेक्शन लाजबाब आहे. ज्या ठिकाणी गॅप आहे त्या ठिकाणी शोधतोय धावा. जसं एखादा सेल्समन ऑर्डर शोधत असतो तसं या ठिकाणी धावा शोधतोय अक्षय. धावसंख्या पोहोचवली आहे 21वर. 21 ऑन द बोर्ड. अजयला जणू काय सांगतो की तू आम्हाला मारले, आम्ही सुद्धा तुला मारणार. पण अजयने या ठिकाणी कमबॅक करून दाखवलं. चेंज ऑफ पेस होता, बॅक ऑफ हँडचा वापर केला. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा खोलट टप्प्याचा मारा करून अक्षयला बाहेर बोलवतो जणू काय फटका मारण्यासाठी, कारण फिल्डिंग सजवली आहे. एक डीप पॉईंट घेतलाय, डीप कव्हर पॉईंट आपण पाहू शकता. अक्षयने त्या ठिकाणीच हा चेंडू निर्देशित केला होता जेणेकरून लॉफ्टेड अपड्राईव्ह जाईल आणि झेल मिळेल. परंतु मातबर खेळाडू अक्षय, त्यालाही माहिती आहे की मला फिल्डिंग बघूनच खेळायचं आहे या मैदानामध्ये. डॉट आला आणि धावसंख्या स्थिर आहे 21. लक्ष 61 धावांचं. हळूहळू पाहुण्यांची मांदियाळी सुरू होते. आज मोठा दिवस आणि मोठा फटका येतोय, परंतु एलिव्हेशन पाहायचंय. लांबी आणि अंतर अगदी छानपैकी आउट ऑफ द पार्क, मिड विकेटच्या बाहेर. षटकार. लगावतोय अक्षय की त्यामध्ये बेमिसाल टायमिंग आहे. बॉलिंग मार्फती रोशन असणार आहे. रोशन फलंदाजीसाठी सुद्धा उतरला होता, पण तो त्याच्या बॅटमधून योगदान नाही आलं.
पण आता बघायचं आपल्याला बॉलिंगच्या माध्यमातून कशा प्रकारचा परफॉर्मन्स देईल, कारण त्याच्यासमोर आहे फलंदाज नौका, तो म्हणजे धीरज. तर दोन सन्मान आहेत आपल्याकडे, तर आपण ते दोन सन्मान करून घेऊया. आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्यासपीठावर सन्माननीय मिस्टर भालचंद्र जाधव आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी चेतन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भालचंद्र जाधव यांना आपण सन्मानित करायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पडगा टेनिस क्रिकेटमधून पहिला खेळाडू ज्याने सिटी क्रिकेटमध्ये आपलं एक वेगळी नावाची ओळख करून दिलेली होती. शिवनेरी कनेरीच्या माध्यमातून खेळत असताना आपलं नाव त्यांनी मोठं केलं. असे आमचे लेजंड क्रिकेटर भालचंद्र जाधव यांना आपण सन्मानित करतोय. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपं देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर पुढील आपण सन्मान करूया सापेक ग्रामपंचायती नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय नंदकिशोर बजागे, अर्थात PTC मधील बाहुबली नावाने लौकिक असलेला हा खेळाडू, त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. मी पुन्हा एकदा चेतन पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. पाहू शकता आपण नंदकिशोर बजागे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. आज शेवटचा दिवस आणि असं वाटतं की आज सुद्धा मात्र भांडवराची बांधेल आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळेल. त्यानंतर बजागे साहेबांच्या समेत आपण पाहतोय हनुमान वडोलकर सुद्धा आलेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. तर हनुमानजी वडोलकर यांना विनंती करतो की आपण सुद्धा जो सन्मान आपला केला जाईल त्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी चेतन पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. हो टू कॉम्बॉक्स. पहिल्या चेंडूला समोर जात असताना धीरजने स्ट्राईकला आणला अक्षयला, त्यानंतर अक्षयने एक डबल घेतलं, पण तो आता थोडासा चाचपडून खेळतोय. कारण त्याचं कारण म्हणजे अचूक लाईन आणि लेंथ या ठिकाणी दाखवत असताना रोशन नावाचा गोलंदाज कुकसेनकडून डॉट बघितला. पण धावसंख्या आहे या ठिकाणी पोहोचली ती 30वर 30 ऑन द बोर्ड. आडव्या बॅटचा वापर नाही झाला प्रॉपर, अक्रॉस द लाईन जाऊन तुम्ही असे फटके मारणं नक्कीच अवघड असतं, जोखमीचं असतं. तसं होऊ दिलं नाही आहे. रोशन बाहेर बोलवतोय ऑफस्टिकच्या अगदी. फलंदाज अक्षयने लक्ष वेधून घेतले, पण तो लागोपाठचे 2 डॉट खेळल्यानंतर दबाव आला या ठिकाणी गावदे पूर्ण संघापुढे. गावदे पूर्ण संघ धावांचा पाठलाग करतोय. लक्ष्य 61 धावांचं, अजून 31 धावांची नितांत गरज, पण तो मिस टायमिंग स्ट्रोक, कॉट अँड बोल्ड. अक्षयची खेळी संपुष्टात, अगदी मोठा मासा गळायला लागतोय. फलंदाज बाद. धावसंख्या सांगतो सर. ओके, 30 धावा धाव फलकावर. अजून एक भावेश चौधरी मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि भावेश चौधरीसाठी या ठिकाणी पारितोषिक आपण पाहतोय. PTC मधील वंडर बॉय खेळाडू बबलू पाटील यांच्या माध्यमातून जर सिक्सर हॅट्रिक किंवा चौकर हॅट्रिक त्यांनी जर पूर्ण केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज भावेशसाठी दिले जाणार आहे. आणि त्याच फटक्यांची अत्यंत गरज असेल ती आता मात्र गावदेवी पूर्ण संघाला. दुसऱ्या साईडचा म्हणतो योगी सर, असं वाटत होतं की हा धावांचा जो डोंगर आहे तिथपर्यंत नक्कीच पोहोचतील गावदे पूर्ण संघ, पण तो त्यानंतर रोशन जे मैदानामध्ये आले तिचं षटक घेऊन त्या रोशनने रोषणाई भरा परफॉर्मन्स दिला, चांगली कामगिरी केली आणि या ठिकाणी कलाटने दिली सामन्याला. पूर्णपणे सामना एकतर्फी झालाय, एका बाजूने झुकलाय म्हणू शकतो आपण, कारण येणारे चेंडू 6 आणि अजून जिंकण्यासाठी गरज आहे 31 धावांची गावदे पूर्ण संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 2 षटकात तब्बल 26 धावा आल्या होत्या, 27 धावा माफ करा, आणि पुढच्या 2 षटकात 34 धावांची गरज असताना रोशनने फक्त ह्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाचा गडी गारद केला तो म्हणजे अक्षय नावाचा, ज्यावरती पूर्णपणे टीम निर्भर होती. एका भिंतीसारखा उभा होता, ठाण मांडून बसला होता, सांगत असताना की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत नक्कीच सामना घेऊन जाईन, पण तो नाही. रोशनने त्याचे मनसुबे उधळून लावले मैदानामध्ये आणि आता पाहू शकता आपण की शांतता पसरली. फिल्डिंग सजवली जाते तरीसुद्धा रिस्क घेऊ शकत नाही, कारण क्रिकेटचा खेळ आहे. 6 चेंडूमध्ये 36 धावासुद्धा होतात.
जसं आपण बघितलं अजय कोहलीने सकाळी ह्याच सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये 24 धावा 7 चौकार लागोपाठचे मारून केल्या. म्हणजे शक्य आहे, जगामध्ये अशक्य काही नाही. म्हणून तर प्रत्येकजण म्हणतात की ट्राय करा, प्रयत्न करा, प्रयत्न सोडू नका तुम्ही, नेव्हर गिव्ह अप. तो प्रयत्न करतील का बघायचं आपल्याला. धीरज आणि धनेश मैदानामध्ये फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भूषण. भूषण आधीच्या काळामध्ये कॅप्टन होता नक्षत्र संघाचा. यावेळेला बाहेर बोलवतोय, वेगवान मारा. अगदी गुडलेनचा चेंडू टप्पापर्यंत थोडासा टर्न झाला आणि एसटीच्या मागे अगदी सुंदर कामगिरी नेहमीप्रमाणेच निलेश जाधवची स्ट्रॉंग हँड ज्याचे राहिलेले आहेत. डॉट चेंडू. फलंदाज भावेश आहे, धनेशने भावेश आहे. धीरज आणि भावेशची जोडी. भावेश लगेच या ठिकाणी तात्पुरते चौधरी त्यावरती पारितोषिक आलंय, ते अनाऊन्स केलं होतं. त्यासाठी घर सोडावं लागेल. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, परंतु अगदी गिलंकृत केलं लॉंग ऑफला. छानपैकी कव्हरिंग, झेल पाथ. भावेश परततोय. माफ करा. आणि सामन्याला अगदी वळवलंय. चौदरपाडा गावाकडे फोर्सिंग स्ट्रोक ओव्हर द हेड ऑफ बॉलर. स्ट्रेट शॉट आहे, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, अगदी सुरक्षित फटका. परंतु तुम्हाला आता फक्त हिट आउट आणि गेट आउट ही नीती वापरावी लागेल. चेंडू आदळला नॉनस्टिकच्या एरियामध्ये, स्टिकला स्टंपला आदळल्यानंतर अतिरिक्त धाव मिळते. मिहीर आला नवीन फलंदाज मैदानामध्ये धीरजच्या सोबतीला. दोन धावा कंप्लीट. भूषण पुन्हा एकदा यावेळेला सामन्यात ती हवा निघून गेली जवळपास. असं वाटलं की रोमांचकारी सामना होईल, पण तू बघा अजून शर्तीचे प्रयत्न करतो भूषण, कारण त्यांना हा सामना अगदी मोठ्या उमेदीने जिंकायचा आहे, मोठ्या उत्साहाने जिंकायचा आहे, मोठ्या फरकाने जिंकायचा आहे. विकेट घेण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये. हे प्रयत्न केले पाहिजे, जसं का तुम्ही जरूर का प्रॅक्टिस करताय. म्हणतात ना की प्रॅक्टिस अशी करा की तुम्ही कधी जिंकलात नाही, आणि सामना असा करा की कधी तुम्ही हरलात नाही. असं छानपैकी वाक्य लिहून ठेवलंय. पण प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. तुमचा सराव फार महत्त्वाचा आहे. जेव्हा संधी मिळेल तेव्हा सराव केला पाहिजे. ओव्हर द विकेट. यावेळेला टक साऊंड फ्रॉम द बॅट. व्हॉट अ स्ट्रोक. काऊ कोण अगदी पाहतच राहिला. शतरक्षक पाहतो आपण प्रेक्षकासारखा. त्यांना माहिती आहे की आता मला फक्त छाप सोडून जायची आहे मैदानावरती. आपण खूप दूरवर आलात. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुक्स या ठिकाणी चेंडू अक्षरशः गायब केलाय. फलंदाज धीरजने धीरोदत्तपणे षटकार लगावला. धावसंख्या पोहोचवली आहे 39 वर. कलासवादी विकी स्मृती स्टँडच्या अगदी वरून हा चेंडू धाडला, भिरकावून दिला. आता दूर झाडीमध्ये षटकार. अजून तब्बल 22 धावांची गरज आहे. खूप मोठ्या फरकाने हा सामना फिनिश होतोय. या ठिकाणी 21 धावाने विजय प्राप्त करतोय नक्षत्र चौदारपाडा संघ. विजय संघाचं अभिनंदन.